चालू आहेत आमच्या धारा. तर हरण्याला पाजून घेतोय अलीकडंच पे. हरण्या मोठा झाला ना तसं लय चालूगिरी करतो, चारी पण सडप येतो. ते बघ कसं मी अलीकडचं तोंडात देतोय, तो पलीकडचं घेतोय. थांब नाही. आणि इकडं बाकीच्यांचं चाललंय आराम. कोणी उभं आहे काय. गव्हाणीतलं खायचं झालं यांचं. आता खायला टाकणार मी धारा झाल्यावर. हरण्या लगेच मागचं सड प्यायला लागला. मी तिकडे गेलो की मागचा प्यायला लागला. आणखीन दुसरीकडे लक्ष दिलं लगेच पलीकडचं पितो. गंगाचं दूध काढून झालंय, कारण एवढं दूध दिलंय गंगाने. तर एवढं दूध असेल 3 लिटर, 2.5-3 लिटर. अर्धं दूध हरण्या पिला होता. मग 2 टायमाच मिळून होतं 6 लिटर. आणि 6 लिटर वासराला म्हणजे 12 लिटर दूध देते आता ती. बैलांना खुराक ठेवलंय, चिमण्याला खुराक ठेवलंय. आणि हे सगळे आराम करतायत. गाय आराम करतात. त्यांचं खाऊन झालंय, सकाळीच खायला टाकलं होतं. आणि इकडं दगडं टाकायचे. जे दगडं टाकले त्याच्या मोरून टाकायचं, म्हणजे इथं गंगा खाली पाणी साचणार नाही. इथं स्टॅलिन बांधली ना, इथं दगडं टाकलेत, ह्याच्या मोरून टाकायचं, म्हणजे बसायला चांगलं होईल इथंच. कारण वरच्या शेडमध्ये जायचं म्हणलं आणि खाली टाकायला परत पावसात जाऊ वाटत नाही वरच्या शेडमध्ये. तर आज व्हिडिओ बनवला नाही, म्हणजे सकाळी थोडासा बनवला. नंतर फोनला चार्जिंग नव्हते, त्याच्यामुळे फोन घरीच ठेवला. आणि मी गेलो होतो तळ्याकडच्या शेतात. तळ्याकडच्या शेतात जे वरचं शेत होतं ना, तर तिथं बाजरी पेरली. आणि बाजरी पेरून त्याला रासण्या वगैरे घेतल्या. मग 3 वाजता घरी आलो होतो. मग 3च्या नंतर काहीच केलं नाही, जनावरांना खायला वगैरे टाकलं. आणि जिथं आपण परवा दिवशी धने पेरले होते ना, तर त्या धन्यांना पण आता पाऊस पडला, त्याच्यामुळे रासण्या वगैरे नाही घेतल्या. थोड्याशा घेतल्या. आणि जे आपले जुने धने विस्कटले होते ना, तर ते कुठंतरी उगवले होते, त्याच्यामुळे मग रासण्या पण नाही घेतल्या व थोड्याशा रासण्या घेतल्या. आणि काल पण काही केलं नाही, काल ओमला सोडायला गेलो होतो. आणि मग आता वाजले ती 6. आता पण काही काम नाही, आता फोनला चार्जिंग झालेली. पण आता फक्त जनावरांना पाणी पाजायचं आहे, मग झालं दिवसभराचे कामं. आता येऊन बसलो इकडं आईनी हे जे ढिगुरे आहेत ना गवताचे, तर ते गवताचे ढिगुरे गोळा केलेले आहेत. म्हणजे लिंबवण्याचं शेत आहे ना आपल्या सोलला ठेवलं ते, तर तिथलं आईचं गोळा करते आई शेतातलं, म्हणजे इथं पेरण्यासाठी. तर इथं ढिगुरे गोळा करून ठेवलेत. तर आता गायला पाणी पाजून घेतो. खिलेरीने वृंदापासून सुरुवात करतो, मग नंतर बैलांना पाजायचं लास्टला. बैलगाडी इथं सोडली घराजवळच. यांना आणले पाण्यावर. वृंदा चल इकडं, चल रे पाण्यावर. तर शुभश्रीला आणलंय. शुभश्री सोबत राणी. अगोदर मायडीला आणि शुभश्रीला सोबत आणायचो. आता शुभश्रीला आणि मायडीला हे राणीला सोबत आणतो. मायडीचंच नाव आलं. चांगल्या तहान लागले त्यांना. बहुतेक सकाळी पाणी पिल्या नसतील. आता पावसाळा आहे ना, वातावरण थंड राहतं ना, त्याच्यामुळे गावरान जनावर एकच टाईम पाणी पितात. जे आपण दाखवतो 2 टाईम, पण एकच टाईम पाणी पितात. आता घेऊन चाललो देवशेनीला पाण्यावर. देवशेनी पाठीमागे गंगा आहे. आज लई दिवसांनी मी जनावर पाणी पाजायला लागलो आहे. नाहीतर मागचे 7-8 दिवस झालो बैलांकडेच होतो सारखं. आऊत वगैरे म्हणलं ना की मग परत येईपर्यंत जनावरांचे सगळे कामं झालेले असायचे, जे पाणी पाजायचं वगैरे.
बैलांना चालवले पाण्यावर. दुपारनं आज त्यांना काहीच काम नाही. चल रे चिमण्या पटकन चल. सरजे चल. हिरवं आणखीन 15 दिवसांनी येईल बैलांना खायला. म्हणजे कसं, जसं की काटोनात कुठं गेलं ना कामासाठी बैलगाडी घेऊन किंवा बैलांच्या कामासाठी, मग काम झालं की थोडं वेळ चरायला सोडायचे. चिमण्या चल चल पुढे. चिमण्या चल पाण्यावर सरजे. पाणी पी. काम नाही त्याने तहान नाही काय आहे. चिमण्या लहान आहे ना, सर्जेच्या खांद्याला बघा काहीच नाही झालेलं, पण चिमण्या लहान आहे ना जास्त लोड पडतो. जो खांदा काळा पडला आहे, थोडंसं खराब झाल्यावानी झाला आहे. म्हणजे खांदा वगैरे येईल असं काय नाही, म्हणजे एवढं नाही आपण हे करत, काम नाही घेत एवढं, पण थोडंसं जड जातं ना ओढायला, शरीर लहान आहे त्याच्यामुळे खांदा थोडासा काळा पडला आहे. जे केस जास्त गेलेत, त्वचा कडक झाली तिथली. हे पण सकाळी पाणी पिलं नसेल त्याच्यामुळे ओढ घेत आहे. यांना आपण दाखवतो बकेटमध्ये पाणी. हरण्या 2 मिनटं थांब, त्याचं होऊ दे मग तुझा नंबर. लवकर आला नाही बकेटकडं, थांब 2 मिनटं थांब. हरण्या त्याला हात लावला ना किती शांततेने ओढ घ्यायचं, थांबला बकेटीकडे. एवढं शांत थांबतं. आणखीन थोडा वेळ इथंच थांबलो ना की पटकन खाली बसेन. अरे नंद्याला चांगली तहान लागली होती, भरपूर पाणी पिला. चल तू पी आता हरण्या. तहान नाही, नुसतं ओढ घेत होता. तू पित राहा, तोवर मी वरच्या वासरांना पाणी पाजतो. तर त्याला थोडं मोकळं सोडलंय. मोकळं सोडलं म्हणजे साखळी माझ्या हातात आहे, घेऊन फिरवतो त्याला थोडंसं. म्हटलं आता संध्याकाळी काही काम नव्हतं आणि वेळ पण थोडाच राहिला ना, दिवस माळून गेलाय, त्याच्यामुळे त्याला हातात घेऊन ठेवलं आहे. नाही तर मोकळं सोडलं तो लवकर गटत नाही. आता त्याला माहिती आहे लय लवकर बांधतात, पहिल्यासारखं जास्त वेळ मोकळं ठेवत नाहीत, त्याच्यामुळे तो मग गटत नाही. मग थोडा वेळ होता तर म्हटलं साखळीत घेऊन फिरावं त्याला. लय लांब आलो तर आम्ही इकडं डाळिंबाकडं आलो. तो काहीतरी शोधतोय खाली गवतात. खातो काय गवत. मी आलो तिकडं गवताच्या शेतात डाळिंबाच्या बाजूला, तर आपलं गवत चांगलं फुटायला लागलंय. महिन्याभरात खायला येईल जनावरांना. हे असं फुटले चांगलं. इकडं खाली खाली पण चांगलं फुटायला लागले. इकडं जास्त फुटायला लागले खाली खाली. खाली बघितलं तर जास्त हिरवं दिसतंय. डाळिंबातलं पण गवत यायला लागले थोडं थोडंसं. आणखीन 1 महिना लागेल डाळिंबातलं यायला तरी. हे बघा कुठं कुठं हिरवं व्हायला लागले. येईल आपल्या जनावरांना खायला 1 महिन्यात, पण त्यासाठी पाऊस पाहिजे. पाऊस नाही पडला तर मग कवळं गवत असतं लगेच सुकून जातं. 10 दिवसात तर सुकून जातं पाऊस नसल्यावर.